नमस्कार, मी डॉक्टर साक्षी पाटील, सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नेत्रतज्ञ म्हणून काम करते. अ, मित्रांनो, आज पुन्हा तुम्हाला FB लाईव्हला स्वागत आहे. काही टेक्निकलमुळे आपल्याला ही शो थोडा उशिरा चालू केले. सगळ्यांना त्याच्याबद्दल सॉरी. आज नेत्र विभाग जे आहे, वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही आतापर्यंत चर्चा केलेली आहोत. आजची जे विषय आहे ती नवीन विषय आहे. ती जी आहे झुकलेल्या पापण्यांचे रहस्य. म्हणजे आम्ही बघतो की मुलांमध्ये एक डोळे किंवा दोन डोळे, इवन मोठे लोकांमध्ये पण आम्ही बघतोय की पापणे झुकलेले असतात. हे वेगळं वेगळं कारण काय आहे आणि त्याचं ट्रीटमेंट काय आहे, त्याचं डायग्नोसिस कसं करावी, हे सगळं आम्ही आज जाणून घेऊया. आणि दुसरं टॉपिक जे आहे, ते मुलांमध्ये डोळ्यातून सतत येणारी पाणी जे आहे ते चांगलं आहे का वाईट. हं. ते ह्याच्यासाठी आपल्याबरोबर आहे हे आपलं नामवंत डॉक्टर डॉक्टर पूजा कुलकर्णी. मॅम इज प्रॅक्टिसिंग ॲज अ ऑक्युलोप्लास्टिक सर्जन इन वेरियस इन्स्टिट्यूट्स. मॅडम बरोबर मॅडमची बद्दल थोडं बोलायचं म्हणजे तर मॅडम MBBS रशियामध्ये कंप्लीट केलेले आहे. त्याच्यानंतर DNB अँड त्यांची फेलोशिप जी आहे अपोलोप्लास्टीमध्ये नामवंत सुप्रसिद्ध डोळ्याची हॉस्पिटल अरविंद आय हॉस्पिटल चेन्नईमध्ये संपूर्ण केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या इंटरनॅशनल डिग्री पण उपलब्ध केलेल्या आहेत. मॅम, हे FB लाईव्हवर तुम्हाला पुन्हा स्वागत आहे. थँक्यू. आजची ह्याच्या आधी अक्लोप्लास्टी म्हणजे काय? हे काय ऑफ्थॅल म्हणजे ह्याच्याबद्दल हे वेगळं डिपार्टमेंट आहे का? की थोडं त्याच्याबद्दल थोडं सांगा. पहिल्यांदा थँक्यू साक्षी मॅडम, मला इकडे आज बोलवण्यासाठी FB लाईव्हसाठी. आणि ऑक्युलोप्लास्टी ही एक म्हणजे साधारण एक मागच्या 20 ते 25 वर्षांपासून चांगली वर आलेली ब्रांच आहे ऑफ्थॅल्मॉलॉजीची. कारण आता डोळा जरी एवढा लहान असला तरी एक 6-7 वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी आता डोळ्याच्या झालेल्या आहेत आपल्याकडे. आणि ऑक्युलोप्लास्टी ब्रांचमध्ये डोळ्याच्या एक्सटर्नल म्हणजे सगळ्या बाहेरच्या गोष्टींवर आणि शिवाय म्हणजे आतल्या ज्या काही आहेत काही गोष्टी ज्या डोळ्याच्या आवरणामधले जे आजार असतात त्याच्यावर काम केलं जातं. त्याच्यामध्ये डोळ्यांच्या प्लास्टिक सर्जरीज म्हणजे सौंदर्यवर्धनासाठी केलेल्या सर्जरीजपासून ते डोळ्यांचे कॅन्सर्स, याशिवाय अश्रुग्रंथी, अश्रुपिंड ह्याच्यावर किंवा डोळ्यातून सतत येणारे पाणी यावरचे उपचार, आणि याच्याशिवाय डोळ्याच्या आतल्या गाठी ज्या असतात कॅन्सरच्या गाठी किंवा ज्या गाठी निर्माण होऊ शकतात वेगळ्या कारणांमुळे किंवा थायरॉईडमुळे किंवा संधिवातांमुळे जे आजार होतात डोळ्याला त्या आजारांबद्दल, आणि याशिवाय ज्या काही लोकांचा डोळा कधी कधी ट्रॉमामध्ये ॲक्सिडेंट्समध्ये किंवा लहानपणापासून एखादा डोळा छोटा असतो जो की समाजात वावरताना त्यांना ते कॉन्फिडन्स येत नाही त्या गोष्टीमुळे, त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम डोळा बघायला चांगला दिसावा म्हणून आपण बसवू शकतो. या सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यावर या फील्डमध्ये काम केलं जातं ऑक्युलोप्लास्टीमध्ये. आणि सगळ्यात कॉमन जी डोळ्याची प्लास्टिक सर्जरी होते, जो आज आपण टॉपिक निवडला, हा खूप चांगला टॉपिक आहे कारण ही सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे, जे म्हणजे झुकलेल्या पापण्या ज्याला ड्रुपिंग आयलिड्स असं म्हणतात. आणि शिवाय डोळ्यातून लहान मुलांच्या येणारे पाणी, त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर चांगलं डिस्कशन करू शकतो. तसं बघायला गेले की आपल्याला हे तुमच्या टॉपिक जे आहे म्हणजे ऑक्युलोप्लास्टीवरच बरेच सेशन आम्ही घेऊ शकतो, पण आजची हे 2 टॉपिकवर आम्ही चर्चा करू. ओके, आज पहिल्या टॉपिकवर आम्ही बोलू. पहिला प्रश्न आहे की पापण्यांची झुकण्याची कारण, वेगळं वेगळं कारण काय? ओके, सो झुकण्याचं कारणं बरीच असतात पापण्यांची, पण आपण अगदी सोपी कारणं बघितली की जन्मतःच काही मुलांमध्ये पापण्या झुकलेल्या असतात. मग त्या कळणं अवघड असतं, कारण ते सुरुवातीला म्हणजे कसं आहे की ज्यावेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला सुरुवातीला एक 10-12 तास लहान बाळ झोपतच असतं. त्याच्यामुळे आई वडिलांना पण किंवा जे बालरोग तज्ञ आहेत पिडियाट्रिशियन त्यांना पण झुकलेल्या आहेत की नाही पापण्या हे कळणं फार मुश्किल असतं सुरुवातीला. पण आपण हे कसं की जसं जसं लहान मुलं मोठी होतात तेव्हा हा प्रॉब्लेम लक्षात येतो. तर याचं मुख्य कारण असं असतं की जसं म्हणजे आपल्या शरीरामध्ये 2 स्नायू आहेत, जे की एक हृदयाचा स्नायू आणि
पापण्यांचा स्नायू हे सगळ्यात जास्ती काम करतात. ओके. कारण पापण्या ह्या सतत जोपर्यंत आपण झोपत नाही तोपर्यंत सतत त्या हलत असतात. मग आणि डोळे त्या आणि हार्ट स्नायूला एकमेक कनेक्शन कनेक्शन आहे. आहे. सो जे डोळ्याचा जो स्नायू आहे हा अतिशय लवचिक आणि एकदम नाजूक स्नायू असतो. तर जन्मतः काही मुलांमध्ये हा स्नायू पूर्ण डेव्हलप होत नाही किंवा कमकुवत असू शकतो काही कारणांमुळे आणि त्यावेळेला ह्या पापण्या जन्मतः सुटलेल्या असतात. आणि मग त्यावेळेलाच म्हणजे हे मुख्य कारण आहे लहान मुलांमध्ये. आणि मोठ्या माणसांमध्ये जसं की डायबेटीस, मधुमेह हा आपल्याकडे खूप कॉमन आहे आणि उच्च रक्तदाब या दोन गोष्टींमुळे जर मेंदूतून डोळ्यांकडे येणारी नस जर काही कारणाने त्याला रक्तपुरवठा कमी झाला तर त्यामुळे पापण्या झोपू शकतात. हे दुसरं कारण आहे. आणि काही स्नायूंचे आजार असतात जे जसं जसं वय वाढतं तसं काही लोकांना होतात, जे जन्मतः पण असू शकतात किंवा वयानुसार होतात. त्या कारणांमुळे पण पापण्या झोपू शकतात. मग लहान मुलांमध्ये वेगळं कारण आहे आणि मोठ्या माणसांमध्ये वेगळी कारण आहे. वेगळी कारण आहे. मग जन्मतः सुटलेल्या पापण्यांची तपासणी कुठल्या वयात? सो जसं आपण म्हणलं तसं लक्षात यायलाच साधारण एक म्हणजे आईच्या सगळ्यात आधी लक्षात येतात मुलांच्या गोष्टी. सो एक 3 ते 4 महिने लागतात आईला हे समजायला की मूल आपलं व्यवस्थित डोळे उघडत नाही, त्याचे डोळे छोटे राहतात. आणि ज्यावेळेला हे त्यांना कळतं आणि ज्यावेळेला ते जाऊन पिडियाट्रिशियनशी बोलतात की असं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे मुलं येतात. सो मी शक्यतो असं सांगते की म्हणजे माझ्याकडे 6 महिन्यांपासून लहान बाळं येतात. पण मी सांगेन की ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेला आधी तुमच्या पिडियाट्रिशियनचा सल्ला घेऊन तुम्ही लगेचच एक नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. जर तुमच्याजवळ अगदीच ऑक्युलोप्लास्टिक सर्जन अवेलेबल नसतील तर निदान एक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आय स्पेशलिस्टचा सल्ला घेऊन त्याच्यावर काय करता येईल हे तुम्ही नक्कीच विचारू शकता. कारण हे जेवढ्या लवकर आपण त्याचं निदान करून आपण उपचार पुढचे करू शकतो. कारण काही मुलांमध्ये दोन्ही पापण्या झोपलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांना मग बघण्यापासून ते पूर्णच सगळे पुढचे प्रॉब्लेम चालू होतात. सो हे लवकर बघणं गरजेचं आहे, म्हणजे लवकर निदान करणं ह्याचं गरजेचं आहे. कारण कनेक्टिव्हिटी जी आहे तेव्हाच बरोबर, तेव्हाच डेव्हलप डेव्हलप डोळ्यांचा होते डोळ्याची आणि मेंदूची. तुम्ही So, डिले केलं साधारण डिले केलं तर मग त्याच्यामुळे जी प्रकाश किरणं जी डोळ्यावर पडतात ती पापणीवरच पडतात आणि दृष्टीपटलावर जात नाही. म्हणजे ज्याला आपण डोळ्याचा पडदा म्हणतो किंवा रेटिना, आणि तिथून ब्रेनकडे सिग्नल्सच जात नाही. त्यामुळे हा डोळा हळूहळू आळशी होत जातो. कामच देत नाही आपण त्या डोळ्याला, त्याच्यामुळे तो डोळा हळूहळू आळशी होत जातो आणि मागे पडत जातो. आणि मागे पडल्यानंतर त्याचं काम दुसरा डोळा भरून काढतो. त्याच्यामुळे आपल्याला हे पापणी तिथे जर आपल्या बुबुळावर असेल तर ही करेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पिडियाट्रिशियन्स आणि जनरल फिजिशियन्सचा तेवढाच रोल आहे जेवढा आपला आहे. कारण ही मुलं त्यांच्याकडे जाऊन सुरुवातीला त्यांना विचारू शकतात की आम्ही ह्याच्यावर काय उपचार करू शकतो. सो आपल्याला म्हणजे हा त्यांचा पण रोल आहे की त्यांनी आपल्याकडे त्या पेशंट्सला पाठवलं किंवा त्यांना आपण डिस्कस करून ह्या गोष्टी करू शकतो. नाही, सपोज आम्ही नंतर तरी केले तर डिले नंतर त्याचे काय उपयोग होणार नाही होणार. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे म्हणजे उपयोग होईल कारण फक्त कॉस्मेटिकली कॉस्मेटिकली, बट जो एक म्हणजे विजनसाठी मेन नजर पेशंटची जर तिथे अफेक्ट झाली असेल तर ती नजर सुधारण्यासाठी उपयोग नाही. मेन प्रॉब्लेम. ओके ओके ओके. मग चुकलेल्या पापण्यांचं मग इलाज काय? सो ऑपरेशनची एकच पर्याय हो, आता म्हणजे ज्या वेळेला मी जसं म्हणलं की ज्या लहान मुलांमध्ये झुकलेल्या पापण्या आहेत, जर त्याचं कारण स्नायू कमकुवत असणं असेल जन्मतः तर त्याचा उपाय हा एकच आहे, तो म्हणजे ऑपरेशन करणं. कारण ऑपरेशन करून त्या वयामध्ये जर आपण पापण्या वर ठेवल्या एका पर्टिक्युलर लेवलला, ज्या लेवलला असायला पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये हळूहळू मुलं बघायला लागतात त्या डोळ्यांनी व्यवस्थित. आणि जेवढं आपण लवकर करू ते हे ऑपरेशन जास्त म्हणजे त्याचे चान्सेस जास्त असतात. कधी कधी पुढे जाऊन म्हणजे मुलं जेव्हा 18-20 वर्षाची होतात तेव्हा कधी कधी परत एक सर्जरी लागू शकते. पण लहानपणी एक ऑपरेशन करून त्या एका लेवलला आणून ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे कारण कसं आहे की लहानपणीच ज्या वेळेला मुलं डेव्हलप होत असतात त्यांची नजर जी एक आपण दृष्टी म्हणतो ती डेव्हलप होते साधारण 2 वर्षाच्या वयामध्ये. तिथेच आपल्याला कळतं की मुलाला चष्मा आहे की नाही किंवा त्यांना बघण्याची कपॅसिटी कशी आहे. जर त्या केसमध्ये त्यांच्या पापण्या झुकलेल्या असतील तर ती कपॅसिटी पण कमी होते आणि मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे बाहेर वावरण्याचा तो पण कमी होतो. त्याच्यामुळे सोशल स्टिग्मा आणि मग त्यामुळे मागे मागे राहणं किंवा त्यांच्या एक्झॅक्टली पिअर ग्रुपमध्ये मिक्स न होणं असे प्रॉब्लेम्स बरेच होऊ शकतात आणि कॉम्प्लेक्स निर्माण होतात. सो त्याच्यामुळे हे लवकर निदान करून उपचार करणं अतिशय गरजेचं आहे त्या गोष्टीचं. आणि आता ऑपरेशन हा पर्याय आहे, पण काही असे आजार आहेत जसे की जे स्नायूंचे आजार असतात जे डोळ्याच्या आतल्या स्नायूंना सुद्धा अफेक्ट करतात. त्या केसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा चष्मा दिला जातो, त्याला आपण क्रच ग्लास म्हणतो. सो त्या केसमध्ये म्हणजे ऑपरेशन न करता क्रच ग्लास देऊन आपण तो पण त्यासाठी तुम्हाला येऊन
ते निदान करणं गरजेचं टेम्पररी रिलीफ असू शकतो का त्या केसमध्ये. सो अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. म्हणजे पापणी पूर्ण चुकलं असलं तरी इट इज अ डॅम येस इट्स इमर्जन्सी आणि लवकरात लवकर जेव्हा म्हणजे पूर्ण ज्या काही मुलांमध्ये म्हणजे बुबुळ दिसतच नाही ते पूर्णपणे मान उचलून बघण्याचा प्रयत्न करतात आणि काही मुलांमध्ये पार्शली एक 50% डोळ्याचं बुबुळ दिसतं बाहेर आपल्याला. पण या केसमध्ये सुद्धा तुम्ही एकदा जर डॉक्टरांशी कन्सल्ट केलं तर कळेल की ऑपरेशन लगेच करायचं आहे का नाही करायचं. पण ज्यावेळेला पूर्ण पापणी चुकलेली असते त्यावेळेला ॲब्सोल्युटली लवकरच करायला पाहिजे. मग औषधाने चुकलेलं पापण्याची नीट करता औषधांनी काही अशा कंडिशन्स आहेत की जे काही स्नायूंचे आजार असतात जे वयात म्हणजे 30 ते 60 वयोगटातल्या लोकांना असं होतात ज्याच्यामध्ये कधी कधी डोळ्यांना डबल डबल दिसणं हे पण होतं. त्या केसेसमध्ये आपण हे करू शकतो की औषधांनी सुद्धा ह्या गोष्टी चेंज करू शकतो. पण त्यासाठी हे पूर्णपणे त्याचं एक्झामिनेशन म्हणजे आपल्या परीक्षा करणं डोळ्याची सगळ्या गोष्टी टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्या टेस्ट करूनच आपल्याला कळतं की ते औषधांनी क्लिअर होईल का सर्जरी क्लिअर होईल. सो बेसिकली सर्जरी इज ऑप्शन. जर पापण्या चुकलेलं एक लोकांमध्ये असते की मीच सारखं नाही ऐकलं ते नशीबवान असतात. काही खेळ पण असेल तर नशीबवान बरोबर. म्हणजे मला अगदी या गोष्टीचं खूप हसायला येतं ज्यावेळेला मी लहान होते. कारण असं बघायचो आपण मुलं की ज्यांना थोडासा स्क्विंट असतो म्हणजे तिरळेपणा असतो किंवा पापण्या सुटलेल्या असतात आणि आई वडील म्हणतात की नाही ते भाग्यवान आहे किंवा देवानीच त्यांना असं दिलेलं आहे. तर म्हणजे मला अगदी हे प्रकर्षाने सांगायचं आहे सगळ्यांनाच आपल्या व्ह्युअर्सला पण की याच्यात आणि नशिबाचा काही संबंध नाहीये. हा अगदी म्हणजे एक आपण टेक्निकल इश्यूज असा म्हणतो हा असा टेक्निकल इश्यू झालेला असतो ज्यावेळेला मुलं जन्माला येतात. त्याच्यामुळे हा टेक्निकल इश्यू ऑपरेशन करून करेक्ट करता येतो. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही म्हणजे इट्स अ रिक्वेस्ट की तुम्ही लवकरात लवकर मुलांचं निदान करणं गरजेचं आहे. रादर माझं असं म्हणणं आहे की जर पापण्या खूप चुकलेल्या असतील आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन एक्झाम म्हणजे नक्की करून घेतला इलाज तर त्यांचं नशीब आपण म्हणू शकतो की कमी नशीब आहे कारण ते एवढी कपॅसिटीने ते डोळ्यांनी बघू नाही शकत. सो त्याच्यामुळे म्हणजे नशीबवान असण्यापेक्षा नशीब कमी असेल असंच आपल्याला म्हणायला लागतं. म्हणजे इट्स अ मिथ ही अंधश्रद्धा आहे कारण त्याच्यामध्ये दुसरं असं नशिबाचं काही लक्षात घ्यायला पाहिजे की ते मित्रांनो ते चुकलेलं पापणीचे असू दे ते तेल पण असू दे हे तसं म्हणू नका हे नशीबवान आहे. हे डॅम एमर्जन्सी आहे. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन वेळेत सल्ला घेणे आणि त्याचे उपचार करणे गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हणजे मुलांना कुठल्या वयात हे उपचार केले जातात. आता आपण जसं म्हणलं तसं त्यांच्या पापड्या किती सुटलेल्या आहेत कुठल्या लेवलला त्याच्याप्रमाणे आपण हे एक्झामिनेशन करून किंवा तपासणी करून ठरवू शकतो. की तपासणी केल्यावर जर पापड्या पूर्णपणे सुटलेल्या असतील खाली तर आपण लगेचच म्हणजे अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून आपण हे ऑपरेशन करू शकतो. आणि याच्यामध्ये मग टेक्निकॅलिटीज असतात की वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन असतात. मग त्याच्याप्रमाणे त्या बाळाला कुठलं ऑपरेशन सुटेबल आहे हे ठरवून आपण बघू शकतो की कुठला ऑप्शन किंवा कुठला पर्याय त्या बाळासाठी चांगला आहे. आणि जर पापण्या चुकलेल्याचं प्रमाण अगदी 50% ते 40% असेल किंवा 30% की ज्याचा इफेक्ट होत नाहीये डोळ्यावर म्हणजे नजरेचा आणि चुकलेल्या पापण्यांचा संबंध आहे. कारण ज्या वेळेला पापणी चुकलेली असते त्यावेळेला डोळ्याचं पुढचं जे पटल आहे बुबुळ म्हणजे कॉर्निया त्याच्यावर जास्त प्रेशर येऊन डोळ्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर निर्माण होते आणि अशा वेळेला चष्मा वापरला नाही गेला तर हा डोळा पुन्हा एकदा आळशी होतो कारण त्याच्याकडून कामच केलं जात नाही कारण पापणीमुळे त्याला दिसतच नाही. मग तो आपला आळशी होऊन त्याचा पूर्णच तो आपला आपला बसतो एका साईडला आणि दुसरा डोळाच सगळं त्याचं पण काम उरकतो. त्याच्यामुळे एक डोळा जर आळशी झाला तर त्याला परत करेक्ट करणं म्हणजे अवलंबिया झाला तर खूप अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट जर दोन्ही डोळे असे असतील तर मग इट्स व्हेरी डिफिकल्ट कारण त्या दोन्ही डोळ्यामध्ये मोठा सिलेंड्रिकल नंबर मुलांना येतो आणि चष्मा शिवाय चुकलेल्या पापड्यांचं ऑपरेशन करून त्या नीट करणं या दोन्ही गोष्टी सांभाळणं पालकांना पण त्यावेळेला पेरेंट्सला पण अवघड जातं आई वडिलांना. त्याच्यामुळे जितक्या लवकर तुम्ही दाखवाल तितक्या लवकर या पुढचे कॉम्प्लिकेशन्स टळतात. म्हणजे नंबर निर्माण होणं किंवा अजून काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यात हे सगळे हळूहळू टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर जर तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घेतलं तर यू विल गेट एन ऑप्शन की काय करायचं आपल्याला. आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे किंवा सायन्स एवढं पुढे गेलंय की कुठलीही गोष्ट आता ह्या वयात नाही करणं किंवा हे तुम्हाला डॉक्टरांनीच ओपिनियन देऊ दे हे माझं एक म्हणजे खास सगळ्यांना मागणी आहे की तुम्ही कुठल्या
कुठल्याही प्रकारे कुठेतरी वाचून किंवा हां, कुठल्या हां. तरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं हो, हो. ऐकून हो, हो. हे नंतर करा किंवा ह्यांनी हो, असं हो. असं काही सोल्युशन नसतं किंवा टेम्पररी टेप लावा वगैरे अशी सोल्युशन्स नाही आहेत. एक्झॅक्टली. आणि अनलेस अँड अंटिल तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात तुम्ही ह्या हं. गोष्टी करू नका, असं माझं एक म्हणजे एक रिक्वेस्ट आहे सगळ्याच व्ह्युअर्सला. हं. सो मग ही डोळ्यांच्या नजरेचे आणि झुकलेल्या पापण्यांचे काय संबंध आहे. जसं आता आपण बोललो हां. तसं की डोळा आळशी होणे हा एक प्रॉब्लेम आहे. कारण जर पापण्या झुकलेल्या असतील तर ती प्रकाश किरणं डोळ्याच्या पडद्यावर पडत नाही आणि तो डोळा मग ब्रेनला सिग्नलच देत नाही. त्याच्यामुळे एकाच डोळ्याने बघायला लागतात, तो डोळा आळशी होतो आणि शिवाय पॉवर सिलेंड्रिकल पॉवर पण येते डोळ्यामध्ये. त्याच्यामुळे नजरेचा आणि झुकलेल्या पापण्यांचा संबंध आहे. संबंध आहे. त्याच्यामुळे हे फक्त कॉस्मेटिक किंवा हां, असं चांगलं नाहीये. दिसण्यासाठी हे नाहीये. ऑपरेशन न करता हे हां. नजरेसाठी चांगल्या दृष्टीसाठी करणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा सांगते मित्रांनो, So, झुकलेले पापणी आणि नजरेचा संबंध आहे. व्यवस्थित नाही केले तर नजर पण मुलांचं जाऊ शकतो. तर वेळेत तिचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मग नेक्स्ट क्वेश्चनला वळूया. ऑपरेशन नंतर किती दिवस आम्ही काळजी घ्यायची? ऑपरेशन नंतर या मुलांमध्ये काही दिवस म्हणजे एक महिना दीड महिना तरी साधारण डोळा कधी कधी उघडा राहू शकतो पापणी म्हणजे झोपताना सुद्धा. आणि त्यावेळेला आपल्याला मलम घालणे हा एक सोपा उपाय आहे, त्याच्यामध्ये काही काही नाही. पण असं नसतं की तुम्हाला चष्मा घालून राहावं लागतं किंवा जसं आपण मोतीबिंदूच्या ऑपरेशनला सांगतो ते. पण निदान एक 15 ते 20 दिवस काळजी घेतली तर हे व्यवस्थित होऊ शकतं. आणि आयुष्यभर आपल्याला एक गोष्ट आहे की ज्याची एक्स्ट्रा काळजी घ्यायची असं डिसाईड करून आपण हे ऑपरेशन करू शकतो. म्हणजे असं विशेष खूप काळजी घ्यायला लागते किंवा खूप दिवस बाहेर पडून चालत नाही प्रकाशात वगैरे असं काही नाही. सो त्याच्यामुळे म्हणजे आपण हे लवकरात लवकर हिलिंग चांगलं होतं. आणि लहान वयामध्ये हिलिंगची कपॅसिटी पण चांगली असते बॉडीची. बॉडी आपली लवकर रिस्पॉन्स देते आणि चांगल्या प्रकारे चीज भरून निघते. त्याच्यामुळे ऑपरेशनचे इफेक्ट पण चांगले असतात. ओके, ओके. आता पूजा मॅमनी आपली बऱ्याचपैकी शंका जी होती झुकलेल्या पापण्याची, जे कारण काय आहे, त्याची निदान कशी करावी आणि त्याचं डायग्नोसिस काय करावी आणि कुठल्या वयात करावी, त्याच्याबद्दल माहिती दिली. आता काहीतरी त्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर तुम्ही नक्की आपल्याला FB लाईव्हवर टाईप करा आणि पुन्हा मॅडमना विचारू. आता आम्ही नेक्स्ट टॉपिकवर येस, वळूया. चालेल, नक्कीच. आता लासरूबद्दल आम्ही माहिती घेऊया. तर लहान बाळांच्या डोळ्यातून जे जन्मतः जे अश्रू येतात, येऊ शकतात का? हे नॉर्मल आहे का? ओके. सो आता हा एक खूप छान प्रश्न आहे मॅडम. कारण कसं आहे की लहान मुलं जेव्हा जन्माला येतात त्यावेळेला मुलं रडतात, बाळं रडतात हे सगळ्यांना हो, माहिती आहे. हां, पण ह्या बाळांना ज्यावेळेला जन्मतः ती रडतात त्यावेळेला कधीच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत. हां, हां. ही जी रडतात हा त्यांचा आवाज असतो आणि ते भावनांनी रडतात त्यांच्या. अच्छा. तर जे अश्रू निर्माण होत नाहीत लहान बाळाला जन्मतःच. काही वेळेला ज्यावेळेला प्रीटर्म म्हणजे वेळेच्या आधी जी मुलं जन्माला आलेली असतात त्यांच्यात कधी कधी थोडेसे अश्रू येऊ शकतात. पण अदरवाईज एक 3 महिन्यांच्या होईपर्यंत म्हणजे 1 ते अच्छा. 3 महिन्यांच्याच वेळेला अश्रू निर्माण हो, होतात हो. डोळ्यामध्ये. अच्छा, ओके. त्याच्यामुळे जर बाळाला जन्मतः अश्रू येत असतील डोळ्यातून तर हे नक्कीच म्हणजे ॲबनॉर्मल आहे. म्हणजे हो. हे नॉर्मल नाही आहे. आणि कुठल्याही कारणाने ते असू शकतात. साधं इन्फेक्शन असू शकतं जे तुमचे बालरोग तज्ञ आपले पिडियाट्रिशियन सांगून आणि म्हणजे औषधाच्या मदतीने मलमांच्या मदतीने कमी होऊ शकतं. ओके. किंवा मग ते म्हणजे पुढे जे आपण जे डिस्कस करणार आहोत की ते लासरू असू शकतं की ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स असू शकतात. त्याच्यामुळे कमीत कमी 1 ते 3 महिने लागतात मुलांचे अश्रू तयार होऊन व्हायला. ते अश्रू म्हणजे ग्रंथीतून खाली यायला हम्म, ग्लँडमधून. सो अच्छा. त्याच्यामुळे जन्मतः कुठली मुलं पाण्याचे अश्रू येऊन रडत आता नाहीत. नक्की सगळं आई लोक बघणार आता बघतील 3 मुलांमध्ये की महिन्यापर्यंत नक्की अश्रू येतात का ती मुलं कशी रडतात. कशी रडते बघणार. आता नेक्स्ट, जर जन्मतः ही अश्रू येत असेल तर लहान मुलांमध्ये, मग त्याच्यावर काय उपाय आम्ही करू शकतो? ते हे जन्मतः अश्रू येत असतील तर त्याचे म्हणजे जसं आपण म्हणलं तसं एकतर इन्फेक्शन असू शकतं साधं. हे कधी कधी आईच्या गर्भाशयातून मुलांना होऊ शकतं. ओके, आणि ओके. तसं जर गर्भाशयातून झालेलं इन्फेक्शन असेल तर त्याच्यावर साध्या अँटीबायोटिक्सच्या जे मलम असतं जे लहान मुलांना चालणारं असतं मलम अच्छा, ओके. त्याच्याने आपण उपचार करू शकतो. आणि जर तसं नसेल तर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की अश्रुपिंड मुलांचे विकसित झालेले नसतात. म्हणजे अश्रू नलिका जिथून म्हणजे डोळ्यातले अश्रू जे आहेत ते नाकावाटे आपल्या घशात जात असतात जे आपल्याला नेहमी जाणवत नाही. कारण नॉर्मल लोकांमध्ये ही सिस्टीम नॉर्मली चालू असते. ओके. पण ज्यावेळेला हे मुलांमध्ये 80% मुलांमध्ये ही सिस्टीम जन्मानंतर 3 महिन्यांपर्यंत फंक्शनल नसते म्हणजे चालू नसते. त्यावेळेला हे अश्रू येत राहतात असेच डोळ्यातून.
हम्म. कारण ते ड्रेन व्हायला त्याला जागा नाहीये. म्हणजे हे बरोबर. जसं आपलं ड्रेन ब्लॉक होतं टॅप वॉटर. टॅप वॉटरचं, तशा प्रकारे हे ब्लॉक होतं. हम्म. आणि या कारणामुळे हे अश्रू बाहेर येतात डोळ्याच्या, जे की आत जायला पाहिजेत ऍक्च्युली, आणि ते आत जात नाही. हे त्याचं मेन अच्छा. कारण आहे. ओके. आणि त्यावर म्हणजे आपण मग त्याची एक अशी सिस्टीम असते की जी एक कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे डोळ्याच्या आतमध्ये, जी नलिका असते ती नाकातून आपल्या घशात जी घेऊन जाते पाणी. तिथे एक सुरुवातीला एक छोटंसं फक्त एक पेशीसारखं म्हणजे एक टिश्यू सारखं एक असतं आवरण, मांसासारखं. आणि ते आवरण मुलं जेव्हा जोरात रडतात किंवा चांगला श्वास घेतात, व्यायाम करतात, जेव्हा जशी जशी मोठी होतात तसं तसं ते आवरण तुटून पडतं आपोआपच. ओके. पण जर ते नाही तसं ब्रेक झालं तर मग त्या केसमध्ये मग आपल्याला पुढचे हे प्रॉब्लेम्स की ते कायम सतत अश्रू येत पाणी राहतात, येत डोळ्यातून असतं. सतत पाणी येत राहतं. अच्छा 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 अच्छा. ओके. ते पाण्यासारखं किंवा एक एकदा चिकट, तिखटसारखं बरोबर. पदार्थ हे जेव्हा येत असतात मग तिचं काय कारण काय असू कारण? शकतं? मेन कारण असं असतं ते चिकट पाणी कधी येतं तर कुठल्याही म्हणजे हे खूप सिम्पल आपली घरातली म्हणजे सगळ्याच आयांना कळेल की ज्यावेळेला आपलं सिंक ड्रेन ब्लॉक होतं काही ना काही कारणाने, त्यावेळेला हे सगळं पाणी वर येत राहतं बरोबर. सिंकमध्ये. सो हे सेम गोष्ट आहे, जे अश्रू खाली जाऊन जे नाकात आणि आपल्या घशात जायला पाहिजेत ते तिथे न जाता तिथे ब्लॉक झालेत. आणि जेव्हा ब्लॉक होतात त्यावेळेला तिथे जे ऑलरेडी आपल्या जे बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो किंवा जीवाणू जे ऑलरेडी असतात आपल्या अश्रुनलिकेमध्ये असतात आणि नाकात पण असतात, आणि ते तिथे जाऊन इन्फेक्शन करतात, त्याचा जंतुसंसर्ग होतो. आणि त्यामुळे ब्लॉक पाण्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे पाणी चिकट आणि पांढऱ्या रंगाचं येस. पस सारखं पाणी यायला लागतं, जे की प्युअरली इन्फेक्शनमुळेच होतं. आणि त्या केसमध्ये त्याच्यावर इलाज म्हणजे सुरुवातीला एक छोटासा मसाज असतो, जो पिडियाट्रिशियन पण सांगतात की हाताच्या करंगळीनी मसाज करा किंवा आय स्पेशलिस्ट सांगतात. सुरुवातीला या मसाजनी होऊ शकतं, नाहीतर मग पुढचे पर्याय आपण म्हणजे सांगू शकतो की काय करायचं आहे. तर मेन कारण हे इन्फेक्शन आहे. ज्यावेळेला अश्रू साचून राहतात आणि तिथे जेव्हा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं त्यामुळे हे चिकट पाणी यायला चालू होतं. त्याच्याबरोबर आणि तिथं फुगा आल्या, पाण्याचा येणं फुगा येणं, आणि येस, अशा पण गोष्टी बाळांना होतात. पेन बरोबर, होणे पेन होणं, या गोष्टी पण होतात त्याच्याबरोबर. सूज येणे त्या सूज येणे, एक्झॅक्टली. आणि मला म्हणजे अगदी आवर्जून सांगावंसं वाटेल की आता आपली टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेला आई एक म्हणजे बाळाची आई एक 7 किंवा 8 महिन्यांची प्रेग्नन्सी स्कॅन करतात, त्यावेळेला सुद्धा काही वेळेला रेडिओलॉजिस्टला म्हणजे सोनोग्राफी करताना हा फुगा दिसतो डोळ्याजवळ. आणि ते सांगतात की असा असा एक फुगा आहे डोळ्याजवळ बाळाच्या. पण ज्यावेळेला हे सांगतात त्यावेळेला घाबरून न जाता ज्यावेळेला बाळ जन्माला येईल त्यावेळेला हे काही वेळेला हा आपल्यात निघून जातो. हा फुगा म्हणजे काही नसूनही अश्रुनलिकेचाच फुगा असतो. अश्रुनलिकेमध्ये एक वर थैली असते ज्याच्यातून आपले अश्रू तिथे साठतात आणि खाली जातात. तर ही थैली सुचते त्याच्यामुळे, म्हणजे ही पिशवी सुचते आणि त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम येतो, फुगा येतो. सो ह्याच्यामध्ये म्हणजे घाबरून जाण्याचं तसं काही कारण नसतं सुरुवातीला. हा अगदी हाताने हे केला तर सॉफ्ट फुगा असतो, एकदम पाण्याचाच असतो. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे आम्ही आपल्याला हे अर्ली डिटेक्शन आपण एक्झॅक्टली इव्हन इन होम आपण करू शकतो. अनॉमलीज डिटेक्ट करू शकतो. बाहेर आले की काय बाहेर आल्या की घाबरायचं कारण नाहीये की असं काहीतरी एक फुगा आला डोळ्याजवळ. अच्छा अच्छा. मग जर पाणी यायचं कमी झालं नाही तर आता आपल्याला ते ऑपरेशन काय पर्याय ओके, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे मुलं ज्या वेळेला एक वर्षभरापर्यंत आपण हा मसाज करू शकतो, ज्याला आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये क्रिगलर्स मसाज म्हणतात. पण ह्याचं करेक्ट टेक्निक हे पिडियाट्रिशियन किंवा आय स्पेशलिस्ट कडून समजून घ्यायला पाहिजे. कारण मी असे बरेच बघितलेले आहेत की आईची नखं वाढलेली असतात कारण त्या इथे मसाज करतात, त्याच्यामुळे मग मुलांची कातडी अतिशय नाजूक असते आणि मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे तिथून मग कातडीतून रक्त येणं किंवा मग मुलांना तिथून त्रास होणं, काहीतरी इंजुरी होणं, अब्रेशन्स होणं, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे नक्की मसाज कसा करायचा आणि किती वेळा करायचा आणि हे सगळं म्हणजे प्रॉपर टेक्निक समजावून घेतलं पाहिजे आईनी. आणि मसाजनी 80% म्हणजे आत्ताचे आपल्या लेटेस्ट स्टडीनुसार 70 ते 80% हे मसाजनीच क्लिअर होतात. जर मसाजनी क्लिअर नाही झालं तर एक छोटी प्रोसिजर असते, ज्याला आता मी सांगेन की हे ड्रेन ब्लॉकेज काढण्याचं काम आहे सुरुवातीचं, जे की ऑपरेशन नसतं. आपण छोट्या ट्यूबच्या सहाय्याने आपण डोळ्यातले जे नॅचरल ओपनिंग आहेत, म्हणजे जे नॅचरली इथे आपल्याला 2 छिद्र दिसतात त्याच्यातून जाऊन आपण नाकातून ते ब्लॉक काढण्याचा प्रयत्न करतो. जर तशा प्रकारे हे करण्यासाठी साधारण 1 वर्षभराची मुलं जर माझ्याकडे आली तर आपण हे करतो. 1 वर्ष
ते 4 वर्षामध्ये. हं. कारण 4 वर्षापर्यंत नाकाची हाडं खालची आतली पूर्ण डेव्हलप झालेली नसतात. नसते. त्यामुळे 4 वर्षापर्यंत आपण हा पर्याय वापरू शकतो, जे की हं. ब्लॉक काढण्याचा पर्याय आहे. हं. प्रोसिजर करून छोटीशी, हे ऑपरेशन नसतं मोठं. हं. पण जर 4 वर्षाच्या पुढे किंवा 6-7 वयाची मुलं आली, आपल्याकडे मोठी मुलं आली, तर त्या केसमध्ये मग आपल्याला ऑपरेशन करावं लागतं आणि मग ऑपरेशन करून हे एंडोस्कोपीच्या सहाय्याने किंवा बाहेरून हे ऑपरेशन करून आपण तो ब्लॉक काढून आपण तिथे पर्यायी मार्ग तयार करू शकतो, बायपास थोडक्यात. अच्छा, त्यामध्ये So, काहीतरी नळी बसवल्या जाते का? येस, त्याच्यामध्ये एक सिलिकॉनची छोटी नळी बसवतो आपण 3 महिने. हं. म्हणजे मग पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये हा ब्लॉक येऊ नये त्यांना. तिथे एक हं. आर्टिफिशियल पॅसेज क्रिएट होतो चांगला नळीच्या बाजूला. हं. आणि मग ह्यानी मग अजूनच म्हणजे ते अश्रू त्या नळीतून काय वेळेला जातात अशी लोकांची कॉन्सेप्ट आहे. पण त्या नळीतून न जाता त्याच्या बाजूला एक नलिका तयार होते, अश्रू नलिका नवी. आणि मग हे अश्रू घशामध्ये जाऊ तुम्ही शकतात जी आपल्या. मसाज बद्दल जेव्हा बोलले ना, तेव्हा ते वी हॅड टू यूज सर्टन ऑइंटमेंट्स और असं काय? ऍक्च्युली जर इन्फेक्शन असेल, म्हणजे पाणी खरोखर चिकट असेल आणि पांढऱ्या रंगाचं असेल, किंवा मुलांच्या ज्या पापण्या आहेत त्या एकमेकांना चिकटत असतील झोपेतून उठताना, किंवा डोळा चिकटत असेल, म्हणजे हे एक छोटं हे आहे की दिस शोज की देर इज इन्फेक्शन. आणि जर असं इन्फेक्शन असेल तर आपण ऑइंटमेंट देऊ शकतो. जे ऑइंटमेंट आया म्हणजे मुलांना झोपताना घालू शकतात 2 ते 3 वेळेला. मसाज करताना शक्यतो ऑइंटमेंटची गरज नसते. नाही, ऑइलनी पण करू विदाउट, शकतो? हो, ऑइल म्हणजे कसं Just असतं for the प्रॉब्लेम की lubrication. जस्ट फॉर लुब्रिकेशन आपण थोडं कोकोनट ऑइल वापरू शकतो. हां. पण देन अगेन आपल्याला खूप केअरफुल राहावं लागतं की हे ऑइल डोळ्यात जाणार नाही. अच्छा. नाहीतर मग त्यामुळे मुलांना आग होऊन डोळे लाल होणं अच्छा, आणि त्याच्यातून ओके. पाणी येणं हे अजून काही हे होतात गोष्टी. अच्छा. पण मी म्हणजे ज्या वेळेला आता आज्या असतात घरातल्या किंवा काही मावशी आंघोळ घालायला येतात मुलांना, त्यावेळेला मी त्यांना सांगते काही मुलांना आयांना की तुम्ही त्यावेळेला त्यांना पण शिकवा हां. की मसाज कसा करायचा हो, आहे. हो, हो, म्हणजे हो. हे एक प्रेशरची गोष्ट आहे, फक्त एक हां. हायड्रोस्टॅटिक प्रेशरच म्हणतो आपण, ज्याने ते हो. ओपन होतं आपोआपच. हं, हं. तर ते जर अश्रुनलिका ओपन झाली तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर नाही झाली तर मग पुढे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ते पण आम्ही हां. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे असं जनरल पब्लिकला लोकांना असं वाटतं की नुसतं पाणी येतं ना, ठीक आहे, बंद होईल. तर ह्याच्यामध्ये हे इतकं सिरियस कॉम्प्लिकेशन असू शकतं की ज्याच्यामुळे डोळ्याला सूज येऊन, मोठं इन्फेक्शन होऊन, डोळा लाल होऊन, मोठा होऊन, मेंदूज्वरापर्यंत म्हणजे अरे मेनिंजायटिस बापरे! पर्यंत हां. मेंदूमध्ये जाणं या हां. इन्फेक्शन हे ओके. खूप कॉमन आहे. कारण लहान हां. मुलांमध्ये नस सगळ्या वेन्स डेव्हलप नसतात. बरोबर त्याच्यामुळे आहे. पटापट इन्फेक्शन ब्रेनपर्यंत जाऊ शकतं. हं. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जर पाणी कंटिन्युअस येत असेल तर हे नक्कीच चांगलं नाहीये. हां, त्याच्यामुळे ह्याचा हे अर्थ काय आहे? तुम्ही नेग्लेक्ट करू शकणार एक्झॅक्टली, तुम्ही नाही. निग्लेक्ट नाही करू शकत. काही मुलांमध्ये हे नॅचरली थांबतं. हं. पण एकदा तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे की हे इथे नक्की आता काय काय चाललंय चाललंय? आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे. कुठल्या आणि एक स्टेजला काय फॉलोअप करणं गरजेचं आहे. कारण हे एज प्रमाणे एक प्रोटोकॉल असतो आपला, जो आपण ट्रीटमेंटमध्ये फॉलो करतो. आणि त्या पर्टिक्युलर एजमध्ये जर आपल्याकडे मुलं आलं तर आपण ह्याला लवकरात लवकर लेस इन्व्हेसिव्ह म्हणजे कमीत कमी ह्याची सर्जरी करता आपण हे पटकन निदान करू शकतो ह्याचं. श्रोतांना मी तेच सांगते की तुमचं काय ओळखीचे असेल तर, काय घरातले असेल तर, असं पॅरेंट्सना मी नक्की सांगते की हे विदाउट नेग्लेक्टिंग सच थिंग्स यू हॅव टू ट्रीट इट व्हेरी अर्ली अँड Correct. असं. आता नेक्स्टला जाऊ की वारंवार असं ब्लॉक काढून सुद्धा असं पाणी येणं कमी नाही झालं तर आम्ही काय करू शकतो? ओके, सर असं काही वेळेला आपण मुलांमध्ये 2 ते 3 वेळेला ब्लॉक काढण्याचा प्रयत्न करू शकतो. जसं मी म्हटलं तसं 4 वर्षांपर्यंत आपल्याकडे हा ऑप्शन असतो की आपण ब्लॉक काढू शकतो. कारण तोपर्यंत जे हाड आहे नाकातलं ते पूर्णपणे डेव्हलप नसतं झालेलं. पण जर असं 2दा-3दा ब्लॉक काढून सुद्धा आणि तिथे नळी घालून सुद्धा जर हे नाही क्लिअर झालं, तर मग आपण बायपास सर्जरी जी असते अश्रूसाठी, म्हणजे ही टिअर फ्लोचा बायपास करायचं एक ऑपरेशन आहे, जे नाकातून केलं जातं. म्हणजे ते आयदर एंडोस्कोपच्या सहाय्याने किंवा मग बाहेरून केल्या जातं आणि त्या सहाय्याने आपण हे नीट करू शकतो नक्कीच नळी. नाही, आपलं एक So, सेलिब्रिटी ऐश्वर्या राय सुद्धा हो, एंडोस्कोपी येस, एंडोस्कोपिक मी तिने केलेलं आहे. ते लक्षात ठेवा. मग आणि बरंच ऍक्च्युली ह्याच्यामध्ये म्हणजे मेन मला तेच सांगायचं आहे की लहान मुलांमधल्या स्पेशली दोन्ही आपले जे टॉपिक्स होते की झुकलेल्या पापण्या सुद्धा आणि अश्रू येणारे लहान मुलांच्या डोळ्यातून येणारं पाणी, तर मुलांचे डोळ्याचे प्रॉब्लेम्स आपण जरा थोडेसे निग्लेक्ट केले जातात आपल्या देशामध्ये स्पेशली. आणि आपण सगळ्यांनीच कोविड नंतर बघितलंय की मुलांना मायोपियाचा प्रॉब्लेम
आणि tremendously. ट्रिमेंडस प्रॉब्लेम आहे मायोपियाचा झाला किंवा सिलेंड्रिकल नंबरचा नंबर झाला वाढण्यामुळे. किंवा आळशी डोळा जे की आंब्लायोपिया झाला हे खूपच आता वाढलेलं आहे मुलांमध्ये त्याच्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेणं आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे जेवढं आपण डायबेटीसमुळे डोळ्यांना होणारी हानी जितकी आहे त्याच प्रमाणामध्ये लहान मुलांच्या डोळ्याला हे जे सगळे प्रॉब्लेम्स होतात हे इश्यूज टॅकल करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण जी आपली पुढची येणारी पिढी आहे त्यांचं डोळ्याचं जे आपण आरोग्य म्हणू किंवा एक हायजिनिक म्हणू हे खूप कमी झालंय कारण आपल्याकडे बरोबर आहे. स्क्रीन वाढल्या स्क्रीन स्क्रीन टाइम्स टायमिंग वाढलेले वाढलेले आहे आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर डिजिटल टाइम आपोआपच मुलांचे क्लासेस ऑनलाईन झाले त्याच्यामुळे जिथे आपण अवॉइड नाही करू शकत पण निदान तुम्ही लक्ष देऊ शकता की ते किती वेळ मुलांना फोन हातात Yes, yes, द्यायचा आहे yes. किंवा किती वेळ Screen. लॅपटॉप हातात द्यायचा बरोबर आहे आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स अजून वाढू शकतात सो त्याच्यामुळे आय हो. थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण मुलांच्या डोळ्यांकडे लक्ष द्यावं हो. आणि जसे म्हणजे अगदी आपल्याकडे येणारे पेशंट हे छोट्या मुलांपासून बाळांपासून ते अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत असतात त्याच्यामुळे वी नीड टू म्हणजे आपल्याला हे महत्वाचं आहे की आपण सगळ्याच एज ग्रुपला हे एकाच्या सांगू हातात घेतले की दुसऱ्यांच्या हातात मोबाईल घेऊन ते खेळतात त्याच्यामुळे आय थिंक इट्स व्हेरी नेसेसरी की सगळेजण बघून घरामध्ये हे ट्रीट करतील आणि ह्याशिवाय मग मुलांमध्ये अजून काही जर असं पांढऱ्या रंगाचं हे दिसत असेल रिफ्लेक्स जे आपण रेटिनोब्लास्टोमा किंवा कॅटरॅक्ट म्हणतो तर मला एकच म्हणजे एक छोटंसं हे की जर तुमच्या मुलांमधला जो दिसणारा वेगळ्या प्रकारचा असं त्यांचं बुबुळात काही दिसत असेल पांढऱ्या रंगाचं तर तुम्ही नक्कीच तुमच्या पिडियाट्रिशियनचा किंवा नेत्ररोग तज्ञांचा सल्ला लगेचच घ्या कारण या केसमध्ये मुलांना पण मोतीबिंदू जन्मतः असू शकतो आणि जर कॅन्सर असेल डोळ्यामध्ये निर्माण होणारा तर हा पूर्णपणे बरा होतो त्याच्यामुळे न घाबरता तुम्ही नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्या ज्याच्यामुळे हे तुम्हाला नक्कीच त्याचा अर्ली ट्रीटमेंट मिळेल सो इट विल बी गुड काही श्रोत्यांना क्वेश्चनरीज असेल तर बोलू शकतात. मॅडम पूजा मॅडमनी खूप छान दोन्ही विषयांवर मला काही वाटत नाही काही कुणाला शंका राहील आता व्हेरी डीप अँड म्हणजे थोडं छोट्या गोष्टी पण तुम्ही कव्हर केलेल्या आहेत नक्की सगळं ह्याच्यावर दे फॉलो द थिंग्स अँड दे विल definitely they go to a pediatrician as well as the oculoplastic surgeons for the early treatment. Thank you, Pooja madam. थँक्यू मॅडम थँक्यू सो मच आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यातून जर आपण एखादं जरी आपल्याकडे असा पेशंट ट्रीट झाला व्यवस्थित आणि लवकर ट्रीट झाला तर आपल्या ह्या सगळ्या एवढं यश आहे कारण हेच महत्त्वाचं आहे की लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळावी सगळ्यांना आणि आपल्या स्पेशालिटीचा त्यांना उपयोग व्हावा हेच आपल्या सगळ्यांचं थँक्यू सो मच आणि आय थँक सेवा सुमन फॉर गिविंग दिस प्लॅटफॉर्म सो दॅट आपण या विषयावर चर्चा करू शकतो थँक्यू व्हेरी मच.